भारताला आंतरराष्ट्रीय लोकशाही समूहाचं अध्यक्षपद मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार. 37 देशांच्या समूहाकडून 20 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारताला बहुमान. हिंगोलीमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी भरारी पथकाची कारवाई. हिंगोलीमध्ये तब्बल 1 कोटी रुपये जप्त. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये रोकड आणली. सांगोल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बाबू बाटलांच्या ऑफिसवर निवडणूक विभागाचे छापे. भरारी पथकाने छापे टाकून झाडाझडती घेतल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त. शहाजी बाबूंच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवरही छापे. भाजप, शेकाप, राष्ट्रवादी यांच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयावरही धाड. रात्री उशिरा सांगोल्यामध्ये महात्मा फुले चौकातील कार्यालयात तपासणी. एलसीबी पथक आणि निवडणूक भरारी पथकाने केली कार्यालयाची तपासणी. धारावी बचाव समिती लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार. 7 तारखेला कामराज स्कूल मैदानामध्ये होणार सर्वपक्षीय सभा. या सभेला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार. आदित्य ठाकरे सहभागी होणार का याकडे लक्ष. मुंबईच्या सांताक्रूज रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाचा अपघात. घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी. जखमींना उपचारासाठी रेल्वे पोलिसांकडून वेलेपार्लेमधील कूपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या दावडी परिसरामध्ये 3 बिबट्यांचा वावर. बिबट्याच्या 2 चिमुकल्या मुलांवर हल्ला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि निपुण धर्माधिकारींचं दिग्दर्शन असलेल्या लग्न पंचमी नाटकाची घोषणा. लग्नाभोवती गुंफली गेलेली ही गोष्ट लवकरच रंगभूमीवर दाखल होणार. युक्रेनचा 2 रशियन तेल टँकरवर हल्ला. समुद्राच्या मध्यभागी रशियन तेल टँकरला लागलेल्या आगीचा व्हिडिओ समोर. युक्रेनच्या कीवमध्ये रशियाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर 4 मुलांसह 19 जण जखमी. तसंच रशियन हल्ल्यामध्ये 9 मजली निवासी इमारतीचं नुकसान. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये कारखान्याला भीषण आग. यावेळी मोठे स्फोट. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.